श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही अनुभव असे असतात जे फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते मनाला हादरवतात, श्रद्धा जागी करतात आणि देव आपल्या किती जवळ आहे याची जाणीव करून देतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे, अपघात प्रसंगी धावून आले माझे स्वामी. ही एक अशी खरी अनुभव कथा जिथे मृत्यू अगदी समोर उभा होता आणि त्या क्षणी श्री स्वामी समर्थ आधार बनून उभे राहिले. जर तुम्हालाही वाटत असेल की कठीण प्रसंगी कुणीतरी अदृश्यपणे आपली काळजी घेत, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. त्या सकाळी काही वेगळं घडणार आहे याची मला अजिबात चाहूल नव्हती. रोज सारखीच पहाट झाली होती. घर अजूनही शांत होतं. बाहेर पक्ष्यांचा आवाज, अंगणात गार हवा आणि देवाऱ्यात दिव्याची शांत ज्योत. मी नेहमीप्रमाणे स्वामींच्या फोटोसमोर उभी राहिले, हात जोडले आणि नकळत डोळे मिटले. त्या दिवशी काही विशेष मागितलं नाही, फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, आज जे काही होईल ते तुमच्या इच्छेने होऊ द्या. त्या वाक्यात माझं पूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. हे मला तेव्हा कळलं नाही. दिवस पुढे सरकत गेला. घरची कामं, थोडी धावपळ, मनातल्या गोष्टी, चिंता, सगळं अगदी नेहमीसारखं. दुपारी बाहेर जायचं ठरलं तेव्हाही मनात कसलीच जागतूक नव्हती. रस्ता ओळखीचा होता, प्रवास नेहमीचा होता. वाहन सुरू करताना मी नकळत पुन्हा एकदा मनात म्हटलं, स्वामी. ते नाव माझ्यासाठी सवयीचं झालं होतं. जसं श्वास घेताना हवा आठवत नाही तसं. रस्ता थोडा वळणाचा होता. आजूबाजूला नेहमीसारखीच वर्दळ होती. काही क्षण मी विचारात हरवले होते. आयुष्यातली मोठी स्वप्न नाही, फक्त साध्या आणि सोप्या अपेक्षा. घर नीट चालावं, माणसं सुखी राहावीत आणि मन शांत असावं. पण त्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा वेग जास्त होता हे माझ्या लक्षात उशिरा आलं. पुढचा क्षण इतका वेगवान होता की तो आजही आठवताना अंगावर शहारे येतात. मोठा आवाज झाला, धक्का बसला, शरीर जणू हवेत तरंगत आहे असं वाटलं. त्या एका क्षणात वेळ थांबल्यासारखी वाटली. भीती यायला हवी होती, पण आश्चर्य म्हणजे भीती आलीच नाही. उलट मनात एक विचित्र शांतता पसरली. ओठ आपोआप हलले आणि त्या गोंधळातही एकच नाव बाहेर आलं, स्वामी. त्या क्षणी मला असं स्पष्ट जाणवलं की मी पडणार आहे, पण पडण्याआधीच कुणीतरी मला धरून ठेवलं आहे. जणू एखाद्या अदृश्य हातांनी मला कवेत घेतलं आहे. रस्त्यावर आपटल्याची जाणीव झाली, पण वेदना अपेक्षेपेक्षा खूपच कमी होत्या. डोळ्यांसमोर अंधार होता, कानात गोंगाट, लोकांचे आवाज, वाहनांचे हॉर्न, सगळं एकमेकात मिसळलेलं. पण मन मात्र शांत होतं, स्थिर होतं. थोड्याच वेळात लोक माझ्याजवळ जमा झाले. कोणीतरी पाणी दिलं, कोणीतरी माझं नाव घेतलं. त्या गोंधळात मला एक गोष्ट सतत जाणवत होती, मी एकटी नाही. माझ्या उजव्या बाजूला कुणीतरी उभं आहे, खूप जवळ. डोळे अर्धवट उघडले असताना मला भगव्या रंगाची झलक दिसल्यासारखी वाटली. काठीचा आकार, शुभ्र दाढी, तेजस्वी पण करुण नजर. तो भास होता की प्रत्यक्ष दर्शन, हे आजही मला ठामपणे सांगता येत नाही. पण त्या क्षणी माझ्या मनात कसलाही संशय नव्हता. माझे स्वामी धावून आले होते. रुग्णवाहिकेने नेताना शरीर हलत होतं. प्रत्येक हालचालीला वेदना जाणवत होत्या, पण मन मात्र आश्चर्यकपणे शांत होतं. डोळे मिटले की तेच तेजस्वी रूप डोळ्यासमोर उभं राहत होतं. शब्दनही ऐकू येताही मनात एक आश्वासन उमटत होतं, काही होणार नाही. त्या आश्वासनात इतकी ताकद होती की भीती कुठेतरी मागे पडली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. दिवे, आवाज, हालचाली, सगळं दुसरं वाटत होतं. कधी शुद्ध येत होती, कधी नाही. पण प्रत्येक वेळी शुद्ध येताना मनात एकच भावना होती, मी वाचले आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की अपघात मोठा असूनही गंभीर इजा नाही, डोक्याला मार नाही, हाडं सुरक्षित आहेत. ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते वेदनेचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. डॉक्टरांना वाटलं धक्का बसल्यामुळेच मी भावूक झाले असेल, पण मला माहीत होतं हे अश्रू स्वामींसाठी होते.
घरी परतल्यावर शरीर थकलेलं होतं, अंग दुखत होतं, चलणंही अवघड वाटत होतं. पण तरीही पाऊल देवाऱ्याकडेच वळलं. मी हळूच बसले, देवाकडे पाहत राहिले. त्या शांत ज्योतीत मला त्या अपघाताच्या क्षणाची आठवण आली. तो आधार, ती शांतता, तो भास. मी काहीच मागितलं नाही, फक्त मनात एवढंच म्हटलं, स्वामी तू वेळेवर आलास म्हणून आज माझं आयुष्य मला परत मिळालं. त्या घटनेनंतर माझं आयुष्य बाहेरून फारसं बदललं नाही, पण आतून मी पूर्णपणे बदलली. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं थांबलं, वेळ वाया घालवणं कमी झालं. प्रत्येक श्वास, प्रत्येक पाऊल, प्रत्येक दिव्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमचं सदैव रक्षण करो.